सर्व गुरुंना सतश्च प्रणाम, सादर प्रणाम प्रणाम। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे, त्यातून माझाही महत्त्वाचा आहे। मी एका शेतकऱ्याचा पण मुलगा आहे आणि एका शिक्षकाचा पण मुलगा आहे। ज्या माझ्या वडिलांनी शिक्षकी कुटुंबामध्ये जन्म होऊन माझ्यावरचे संस्कार घडवले, ते संस्कारच माझ्या जीवनामध्ये कामी आले। त्यामुळे मी स्वतः भाग्यवान समजतो, ज्या शिक्षक आई वडिलांचा मी जो मुलगा आहे, ज्यांनी माझ्यावर संस्कार पेरले गेले, हे खूप मी भाग्यवान समजतो। कारण हा शिक्षक कसा असावा ही माझ्या घरामध्ये मी स्वतः बघितलेला आहे, की माझ्या जीवनाला काहीतरी एक नवीन दिशा देण्याचं कार्य असा शिक्षकाची मला गरज वाटायला लागली। आणि तो परम शिक्षक, परम सद्गुरु, जो परमात्मा, जो ईश्वर, ज्याला अल्लाह गॉड ज्याला म्हणतो, त्या दुसऱ्या वडिलांची ओळख मला ह्या ईश्वरी ज्ञानामध्ये मला कळली। 5 सप्टेंबर शिक्षक दिन या निमित्ताने सर्वप्रथम मायने परिसरातील सगळ्या शिक्षक वृंदाला अर्थात आत्मकृपाच्या भाऊ बहिणींना मी मनापासून शुभेच्छा देते आणि सादर प्रणाम करते। ज्या कार्यक्रमासाठी आपण कोल्हापूरच्या आदरणीय सुनीता बहिणजींना बोलवलेलं आहे, त्या डबल शिक्षक अर्थात राजयोग शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी पण सादर सस्नेह ओम शांती म्हणते। मायणी सेवा केंद्राच्या इन्चार्ज आदरणीय शारदा बहिणजी, ज्यांनी या विद्यालयातर्फे हा सुंदरसा उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्या विद्यालयाचं पूर्ण नाव आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय। आपण सर्वजण एका छोट्या ज्ञानमंदिरात कार्य करता, पण हे विश्वाचं ज्ञानमंदिर आहे, ज्याला ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय या नावाने संबोधलं जातं। या नावामध्ये टोटल विद्यालयाचा परिचय आहे। जसं एखाद्या संस्थेला व्यक्ती जर निमित्त असेल, पैसे त्यानं दिले असतील, तर त्या संस्थेला, त्या शाळेला त्या व्यक्तीचं नाव दिलं जातं। परंतु या विद्यालयामध्ये फक्त ईश्वरीय विश्वविद्यालय, ईश्वराचंच नाव आहे। ज्या निराकार शक्तीला आपण मानतो, ज्याला कोणी गॉड, खुदा, अल्लाह म्हणते, त्या अदृश्य शक्तीद्वारे हे विद्यालय स्थापन केलं गेलेलं आहे आणि ती निराकार आहे। आणि हे ईश्वरीय ज्ञान एका ब्रह्मातनाच्या आधाराने आपल्या सगळ्यांना दिलं गेलेलं आहे। म्हणून याला ब्रह्मकुमारीचं ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गॉडली स्टुडंट किंवा ब्रह्मकुमारी असं संबोधलं जातं। कुमारी या शब्दाचा आणखीन पण अर्थ सांगितला जातो, की पूर्वी गुरुकुलामध्ये ज्ञान घेतलं जायचं, विद्येचं अर्चन केलं जायचं। त्यामुळे ह्या विद्यालयाचा मुख्य गुण जो पवित्रता आहे, तो आपण सगळ्यांनी धारण करावा, या विद्यालयाची